खरं तर न भूतो न भविष्य अशा प्रकारचा प्रतिसाद भेटला. आम्ही नौकं जरी असलो तरी त्यांनी विश्वास ठेवलाय. मग ते आदिवासी बांधव असेल, आमचे गवळी समाजाचे बांधव असेल, भलाई समाजाचे असेल, जातीपातीच्या पलीकडे एक कष्टाचं नातं इथं निर्माण झालेलं आहे. मीडिया टीम असेल, आमची सोशल मीडियाची टीम असेल, पोलीस लोक असेल, वन अधिकारी असेल, यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या. आणि मला वाटत नव्हतं एवढा प्रतिसाद भेटेल म्हणून. मी जरी पैदल चाललो असलो तरी आखरी त्याच्यावर विश्वास ठेवणं हे फार मोठी गोष्ट असते. म्हणजे लोकं आजकाल तर आई-वडिलांवर पण पोरगं विश्वास ठेवत नाही आणि वडीलही पोरावर विश्वास ठेवत नाही. कमी दिवसात एवढं मोठं नातं निर्माण झालं ते आम्ही टिकवून ठेवू. सगळ्यांनी जे काही आम्हाला प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचं मी तर मनापासून आभार मानतो. आणि सिलसिला इथं थांबला नाहीये. पिक्चर आता इथं क्लोज नाहीये. आता खऱ्या अर्थानं पिक्चर सुरू झालेला आहे. अतिशय शेवटच्या मेळघाटातल्या शेवटच्या माणसाचं वेदना कशा कमी होईल याचं आमचं लक्ष राहील आणि प्रचंड मेहनत आम्ही करू. आज आश्वासन जे भेटलं ते जर पूर्ण झालं नाही, मला तर विश्वास आहे का शिंदे साहेब असं करणार नाही. त्याला पूर्तता करेल. नाही झालं तर आम्ही लढायला तयारच आहोत. पण ती वेळ येणार नाही. आता रचनात्मक काम जे मग जलसंधारणचं काम असेल, वनचरीचे कामं असेल, ते सगळे कामं फार व्यवस्थित आपण करूया. टीव्हीवर युद्धामुळं कमी आलं चॅनलमुळं, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांपर्यंत गेलं आहे.